त्यांच्यामध्ये महत्त्वाची प्रत्यक्ष चर्चा पार पडलेली आहे। महायुतीच्या नेत्यांमध्ये काही चर्चा नव्हती, ती आता प्रत्यक्ष सुरू झाली आहे। आता हे जे आपण आहे हे फक्त दोघांमध्ये चर्चा होती, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब या दोघांमध्ये चर्चा होती। आम्ही कोण चर्चेला नव्हतो, आम्ही वेगळ्या ठिकाणी म्हणजे आतमध्येच बसलो होतो, पण वरती आमच्या आमदारांची थोडीशी चर्चा विनिमय होती। कोण किती मताने आला, कोण काय झालं, कशा प्रकारे काय मदत झाली ह्याच्यावरती आमची चर्चा होती। आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांचीच फक्त चर्चा तिथं होती आणि त्यात आम्ही काही कोणी काय ऐकली नाही आणि आम्हाला त्यातलं काय माहिती नाही। साहेबांची भेट आमची सकाळी ठाण्याला झाली, परंतु ठाण्याला साहेब चेकअपला जात होते त्यावेळेला तिथं भेट झाली, तब्येतीची विचारपूस केली आणि आम्ही तिथून निघून गेलो। असंही सांगितलं जातं की जे संभाव्य मंत्री आहेत त्यांचा शपथविधी पहिल्याच शपथविधीत त्यांचाही शपथविधी घ्यावा, 2 टप्प्यामध्ये शपथविधी घेऊ नये। साहेबांना आमच्यातर्फे शिवसेना पक्षाच्या वतीने साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे। गृहमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतं आहे, कसं पाहता याकडे? हे बघा, मागायला काय हरकत आहे का? काय बसून ठरवतील ते आम्ही साहेबांना सर्वस्वी अधिकार साहेबांना दिलेले असल्यामुळे साहेब जे ठरवतील ते आम्हाला मान्य आहे, कारण आम्ही त्याच्यामध्ये कोणी इंटरफेअर करत नाही, करणार नाही, कारण साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना शिरसावत असेल हे आम्ही समज जनतेमध्ये झालेला आहे की नेमकी ही रस्सीखेच का सुरू आहे एवढा वेळ? शिवसेनेच्या वतीने जे शिंदे साहेबांना जे काय सर्वस्वी अधिकार दिलेले आहेत, साहेब ठरवतील ते आम्ही जे काय 60 आमदार आहोत ते आम्हाला मान्य आहे। तुम्ही जो काय कुठून शोधून आणताय की काय वाद आहे किंवा काय, अजून कोणाची नावं डिक्लेअर नाहीत, खात्याचा काय प्रश्न नाही, तर त्याच्यामध्ये वाद होण्याचं कारण काय ते मोठं पण दाखवत नाहीत असं पण चर्चा आहे। भाजप मोठं पण दाखवत नाही, गृहमंत्री पद नाही, ते आता ते आता साहेब आणि ते दोघं बसलेले होते। नंतर तुम्ही साहेबांना किंवा देवेंद्रजींना फोन करा आणि त्यांना ते विचारा, मग ते काय असेल ते खरं वस्तू सांगतील। पण तुमच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे की बाबा एवढा उशीर जर आता शपथविधीला होत असेल तर सगळ्या जे आपले संभाव्य मंत्री आहे उद्या होणार मंत्रिमंडळातले त्यांचा एकत्र शपथविधी होण्यास काय हरकत आहे, अशी चर्चा काय? सगळ्यांना वाटतंय, सगळ्यांनाच वाटतंय, तिन्ही पक्षाच्या लोकांना हेच वाटतंय, त्याबद्दल काय कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही आहे। परंतु काही स्ट्रॅटेजी जर त्यांची ठरलेली असेल तिघांची, ते ठरवतील, ते प्रत्येक जण आपापल्या पक्षामध्ये मान्य करेल। बरेच आमदार आहेत आपलं काय होणार अशी पण एक झालेली आमदारांची काय म्हणाल ते आता तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना विचारलं तर फार बरं होईल असं मला वाटतंय। विचार तर प्रत्येकाला वाटतंय, आता 60च्या 60 आमदारावर सगळ्यांनाच वाटत असेल की आम्हाला व्हावं, परंतु आपल्याकडे जे लिमिट आहे ते लिमिट तर पार करू शकत नाही आहे आणि त्या लिमिटमध्ये जेवढे लोक बसवता येतील तेवढे साहेब बसवतात। आता एकेकाने विचारा साहेब, एक सांगा, तुम्ही म्हणाला लिमिट आहे तर नेमकं कितीचं लिमिट आहे काय? ते साहेबांकडे सोपवलेलं, साहेब सांगतील, करतील ते। केंद्रीय नाही, काय धडपण असण्याचं कारण काय? आपण खुलून सगळ्यांनी काम केलं, एवढी मोठी सत्ता आणलेली आहे सगळ्यांनी मिळून, त्यामुळे दडपण येण्याचं काही कारण नाही आहे। मोठे आरोप आहेत त्यांचं त्या खोलामध्ये आम्ही नाही शिरत, लक्षात आलं का? काय आपलं आपण बोलून चाललेलं बरं असतं, दुसरीकडे काय न बोलण्यापेक्षा आपण आपलं काम जे साहेबांनी चोख बजावलेलं आहे, चांगलं केलेलं आहे आणि आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी पाहिलं की काम करण्याची पद्धत आणि लोकांना भेटण्याची, लोकांना सामोरं जाण्याची, लोकांना मदत करण्याची, ह्या सगळ्या गोष्टी जर आज आपण पाहिल्यात तर संपूर्ण जनता सांगते की मुख्यमंत्री कसे होते, काय होते, हे काय कोणी वेगळं तुम्ही आम्ही सांगायला पाहिजे अशातला भाग नाही। बंद दाराआड चर्चा होते गिरीश महाजनांची, काय नेमकं यातनं आपण बोध घ्यायला पाहिजे? मी गिरीश महाजनांना विचारतो की नक्की तुमची काय चर्चा झाली आणि मग तुम्हाला सांगतो। उपमुख्यमंत्री पद घेणार पदाचा दावा आहे का? 48 तास बाकी आहे सत्ता स्थापनेसाठी, तुमचा दावा कायम आहे का? आम्ही त्याच्यावरती कमेंट्स करणार नाही। त्याचं कारण साहेबांनी ज्यावेळेला तुमची पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलंय
ते आपण सगळ्यांनी ऐकलं आणि पाहिलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावरती आम्ही कमेंट्स करणार नाही. आहात का या खात्यासाठी का दावा सोडला आता कुठला गृह खात्यावरचा? नाही, तो साहेबांनी मागितलेला आहे आणि त्याच्यावरती आता स्वतः देवेंद्रजी आणि ते बसले होते. साहेबांना आम्ही उद्या विचारू की बा नेमकं काय आहे, कसं काय आहे ते, आणि मग तुम्हाला कळवू. आता आम्ही त्याच्यावरती काय बोलू शकतो. गृह खात्याचा 1/2 होणार काय? म्हणजे एक खातं पण 2 मंत्री, म्हणजे अर्ध इथे अर्ध तिथे, जसं पीडब्ल्यूडी राज्यमंत्री असं आपल्याला मिळेल का? नाही. गृहमंत्री आम्ही आत्ताच काय तुम्हाला सांगत नाही आहे. जी वस्तुस्थिती आहे त्याला सामोरं जाणं आपलं गरजेचं आहे. ज्या लोकांनी ह्या सरकारवरती, महायुतीवरती जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाणार नाही आहे. अशा प्रकारे हे तिन्ही मंडळींनी जे काही काम केलेलं आहे त्याबरोबर आम्ही सोबत आहोत आणि ते जे काही तिघजण आपापल्या पक्षाचं ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. शेवटी दोन्ही नेत्यांची बैठक झालेली आहे. काय वाटतं तोडगा निघेल? कारण उपमुख्यमंत्री स्वतः बैठकीला आलेले. तोडगा निघण्यासाठी, कारण शिंदे साहेबांकडे जो बसतो तो तोडगाच निघतो. ते कधी अडथळा करत नाही, अडचण करत नाही. तास राहिलेले आहेत, जनता सगळं पाहते आहे. नेमकं घोडं अडलंय कुठे हा देखील जनतेला प्रश्न आहे. उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला पिक्चर स्पष्ट होईल. स्पष्ट बहुमत आहे. उद्या संध्याकाळपर्यंत हा पिक्चर स्पष्ट होईल महाराष्ट्राचा. आणि जी तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे, शिगेला पोचलेली आहे, ते उद्या तुम्हाला आम्ही खुलासा करू. रायगडला ही उत्सुकता देखील लागली आहे तुमच्या रायगडला मंत्रिपदाची. मंत्रिपदाची. तुम्ही पालकमंत्री होणार आहे, बॅनर देखील लागलेले आहेत. जे लोकांच्या मनात आहे ते त्याने केलेलं आहे. आता आमच्या साहेबांच्या मनात येतील ते करतील, ते आम्ही स्वीकार. आणि तुमचा कोट पण बघायचा सगळ्यांना, तुमचा आवडता कोट. आता कोटावरती नको बोलू, कारण कोटावरनं तुम्ही वेगवेगळे त्याच्यावर कमेंट्स करताय. पण तुम्हाला आम्ही साधं सरळ उत्तर देत असतो नेहमी आणि तुम्हाला सामोरं पण जातो. आम्ही आडेवडे कधी घेत नाही, घेणार पण नाही. परंतु कुठल्याही गोष्टीला सीमा असते, तेवढे राखावी एवढी तुम्हाला विनंती. चलो. हे होते भरत गोगावले, जे माध्यमांशी संवाद साधत होते. उद्या संध्याकाळपर्यंत पिक्चर स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. जी उत्सुकता तुम्हाला लागलेली आहे त्या संदर्भातले सर्व प्रश्नांची उत्तरं उद्या संध्याकाळपर्यंत मिळतील असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलेलं आहे. कुठल्याही चर्चेबाबत आपल्याला काहीही माहिती नाही. या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली, आमचा त्यात सहभाग नसल्याचं थेट त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जी चर्चा झालेली आहे त्यातला सस्पेन्स हा कायम आहे. त्यामुळे आता उद्या संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, नेमकं घोडं अडलंय कुठं. भरत गोगावले यंदा मंत्रिमंडळात असतील का, हाही प्रश्न ज्यावेळेला विचारला त्यावेळेला हा प्रश्न शिंदे साहेबांना विचारा असं त्यांनी माध्यमांना सांगितलं. इच्छा प्रत्येक कार्यकर्त्याची असते, मात्र संधी कुणाला मिळते पाहावं लागेल.